महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची लावली वाट। मुख्यमंत्री साहेब कुणाची पाहताय कारवाईसाठी आता तुम्ही वाट। सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे हिंदू धर्मियाचे पवित्र उत्सव। याच उत्सवाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार पोलिसांनी पकडलेल्या आरोपी केवळ मोहरे आहेत। त्यांचा मास्टर माइंड म्हणजे या पीडब्ल्यूडी खात्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत। यांच्यावर कारवाई करून यांना जेलमध्ये डांबलंच पाहिजे, कारण यांनी केलेला घोटाळा हा हिंदू धर्मावरती आघात केलेला आहे। माननीय शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या देखील या सगळ्या बोगस वर्क ऑर्डरवरती सह्या आहेत आणि टेंडरवरती सह्या आहेत। आपण यातून सुटणार नाही। आपल्यावर देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही राष्ट्रपतीकडे करणार आहोत, ईडीकडे करणार आहोत, राज्यपालांकडे करणार आहोत। तत्कालीन मुख्य सचिव असलेल्या साबाच्या मनीषाताई म्हैसकर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। मनीषाताई, तुम्ही होमच्या सेक्रेटरी आहात, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात, आम्ही गुन्हे दाखल करून घेऊ, परंतु आपलं जे पितळ जे आपण झाकून ठेवलेलं आहे, झाकलेलं कोंबडं आम्ही उघडल्याशिवाय राहणार नाही। पीडब्ल्यूडीची वाट लावणाऱ्या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। नमस्कार, मी अशोक सोनवणे, आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24। महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याची लावली वाट। मुख्यमंत्री साहेब कुणाची पाहताय कारवाईसाठी आता तुम्ही वाट। महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा खेळखंडोबा तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या साबाच्या मनीषा म्हैसकर यांनी पूर्ण महाराष्ट्राची वाट लावली आणि त्याच्या संदर्भात आपण मुख्यमंत्री साहेब कारवाई करणार आहात की नाही, हा मोठा प्रश्न मी आपल्या समोर उभा करतोय। अनेक वर्ष या पीडब्ल्यूडीची वाट लावण्यासाठी लागली नाहीत, तेवढी वाट तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या मनीषाताई म्हैसकर यांनी पूर्ण वाट लावलेली आहे। आता काल परवाचं प्रकरण आहे, कुंभमेळ्याच्या वर्क ऑर्डरच्या संदर्भामध्ये 500 कोटीच्या बोगस वर्क ऑर्डर देण्यात आल्या। त्यामध्ये जामनेरमधून 3 लोकांना अटक केली। आम्ही बुधवारीच बोललो होतो की हा शिक्षक कोण आहे, आमच्याकडे नाव होतं, परंतु आम्ही ते गुलदस्त्यात ठेवलं होतं। तो शकील शेख आणि अनेक आरोपी जामनेरमधून अटक केले। त्यामध्ये जामनेरमधून अटक करण्यात आलेला अब्दुल मुनाफ शेख, शकील शेख व मोहम्मद गफार, आणखीन 3 संशयितांची नावे आमच्याकडे आलेली आहेत आणि ते 3 संशयितांच्या बाबतीमध्ये पोलीस तपास करत आहेत। ही महत्त्वाची बाब म्हणजे या वर्क ऑर्डर बोगस झाल्या कशा, हा मोठा प्रश्न या निमित्तानं निर्माण करतो। दुसरी गोष्ट, आम्ही काल परवा पुन्हा लोकमंथनमध्ये, कालच्या लोकमंथनमध्ये आम्ही तो विषय घेतला होता आणि तो विषय घेतला असताना आम्ही नमूद केलं होतं त्याच्यामध्ये पात्र ठेकेदारांच्या निविदा कशा डावलल्या गेल्या आणि अपात्र ठेकेदारांना निविदा कशा पात्र ठरवण्यात आल्या, त्याचप्रमाणे कोणत्या आर्थिक घडामोडी घडल्या या बाबीची देखील आम्ही पुराव्यासह इत्याभूत माहिती प्रकाशित केली। सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे हिंदू धर्मियाचे पवित्र उत्सव। याच उत्सवाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रकार पोलिसांनी पकडलेल्या आरोपी केवळ मोहरे आहेत। त्यांचा मास्टर माइंड म्हणजे या पीडब्ल्यूडी खात्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत। हे मास्टर माइंड कोण आहेत? भ्रष्टाचारामुळे म्हणजे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या कुंभमेळ्याच्या भ्रष्टाचारामुळे बदनाम होत आहेत आणि त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात बसलेले, नाशिकमध्ये बसलेले हे सगळे करतायत। त्यामध्ये मुळातच मुख्यमंत्र्यांचा याच्यामध्ये घात झालेला आहे। वरिष्ठ सचिव दर्जाच्या IAS अधिकाऱ्याची विकेट यामध्ये 100% मुख्यमंत्री साहेब चौकशी केली तर पडणार आहे आणि मुख्यमंत्री साहेब, आमची विनंती आहे की मनीषाताई म्हैसकर आणि 15 कोटीच्या पुढच्या ज्या निविदा आहे त्याला मंजुरी देणारे संजय दसपुते, आबासाहेब नागरगोजे, अतिरिक्त सचिव असलेल्या तत्कालीन
मनीषाताई म्हैसकर, नाशिकचे तत्कालीन मुख्य अभियंता, सध्याचे PMYJCचे सचिव प्रशांत आवटी आणि तत्कालीन अधीक्षक अभियंता आणि सध्याच्या मुख्य अभियंता असलेल्या श्रीमती अरुंधती शर्मा यांच्यावर कारवाई करून यांना जेलमध्ये डांबलंच पाहिजे, कारण यांनी केलेला घोटाळा हा हिंदू धर्मावरती आघात केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू धर्माच्या उत्सवासाठी एवढा आटोकाट प्रयत्न करून निधी मंजूर केला, त्या मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र, हिंदू धर्मावरती घात घालण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि यांना जेलमध्ये डांबलं पाहिजे आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांना बदनाम करणाऱ्या या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. ही महत्त्वाची भूमिका या निमित्तानं आज मी मांडतो. दुसरी गोष्ट, नाशिकमधील खड्डे बुजवत 10 वर्ष PWD मंत्री असलेले भुजबळ यांनी ओरडून सांगितलं की सांगावं लागलं की हे रस्ते बुजवा, की नाशिकच्या 7 लोकांचा बळी त्यामध्ये गेलेला आहे. नॅशनल हायवेचा जो पूल खचला जळगावचा, त्याच्यामध्ये नेमकं जबाबदार कोण आहे हे मी पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर नागपूरचा एक पूल खचला, त्याच्यामध्ये सध्या जो माणूस चौकशी मनीषाताई म्हैसकर आणि या कुंभमेळ्याच्या कामाची चौकशी करणाऱ्या SITचा असलेला संभाजी माने नावाचा मुख्य अभियंता हा मुळातच त्या चौकशी यांनी मान्सूनपूर्व अहवाल शासनाला काय दिला, नागपूरचा पूल का पडला, मुख्यमंत्री साहेब आपण लक्ष दिलं पाहिजे. आपला मतदारसंघ आहे, आपलं होम स्पीच आहे, तिथं संभाजी मानेनी जो मान्सूनपूर्व अहवाल दिला त्याच्यामध्ये 12 तारखेच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्या ज्या काही 5 मुख्य अभियंत्यांनी ज्या भूमिका मांडल्या त्याच्यामध्ये असलेली रावळ मॅडम आणि इतर ज्या अमरावतीच्या, त्याच्यानंतर अरुंधती शर्मा यांनी मांडलेला जो मुद्दा आहे हा न पटणारा आहे. माननीय शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्या देखील या सगळ्या बोगस वर्क ऑर्डरवरती सह्या आहेत आणि टेंडरवरती सह्या आहेत. आपण यातून सुटणार नाही. आपल्यावर देखील फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही राष्ट्रपतीकडे करणार आहोत, ईडीकडे करणार आहोत, राज्यपालांकडे करणार आहोत. सिंहस्थाच्या या हिंदू धर्माच्या सनातन धर्मावरती घात घालण्याचं काम संबंधित अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये असलेले कार्यकारी अभियंता वास्तविक पाहता इन्फ्रास्ट्रक्चर कोलमडून ज्याला पडतं महाराष्ट्राचं, या उद्घाटन प्रसंगी अगदी मनीषाताई म्हैसकर ज्या आवर्जून सांगतात, ज्या आता सध्या गृहसचिवाचे सचिव आहेत त्या उपस्थित होत्या, याचं कामाचं क्रेडिट घेण्यासाठी त्या उपस्थित असतात. परंतु आत्ता जे नुकसान झालंय त्याच्यामध्ये नेमकं जनतेच्या मुळावर उठलेलं हे PWD खातं आणि याला बदनाम करणारं आणि PWD खात्याची वाद लावणारी खरी भूमिका जर कोणी बजावली असेल तर ती तत्कालीन मुख्य सचिव असलेल्या साबाच्या मनीषाताई म्हैसकर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मनीषाताई, तुम्ही होमच्या सेक्रेटरी आहात, आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात, आम्ही गुन्हे दाखल करून घेऊ, परंतु आपलं जे पितळ जे आपण झाकून ठेवलं आहे, झाकलेलं कोंबडं आम्ही उघडल्याशिवाय राहणार नाही. PWDची वाट लावणाऱ्या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मला एकच माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणावंसं वाटतं, शेवटी एकच सांगतो, PWDची अशी अवस्था का झाली? आता लोकांच्या समोर संभ्रम निर्माण होईल. एक पूर्वी गाणं होतं, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरीताई आपण नेमकं केलंय काय? अधांतरी हा सरकारचा दरबार. या प्रकरणामध्ये एवढंच म्हणावंसं वाटतं, अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. नेमकं उद्धव ठाकरेंना बाजूला काढून आलेलं देवेंद्र सरकार यांनी नेमका कुणाचा पायंडा गिरवला आणि ह्याचमुळं मनीषाताई म्हैसकर यांच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे एवढी माफक अपेक्षा. नमस्कार.